नमस्कार. विदर्भदूत न्यूजमध्ये मी संजय निकस पाटील सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. 750 वर्षांचा प्रदीर्घ अंधकार पाहिला होता या महाराष्ट्राच्या मातीनं. यवनांचा जुलमी अन्याय अत्याचार सहन केला होता संपूर्ण भारतभूमीनं. परंतु कोणत्याही राजाला किंवा राजेशाहीला हे शक्य झालं नाही की निजाम, आदिलशाही, मोगल, बाबर, फ्रेंच, डच यांना भारतातून उलथून लावावं. परंतु 750 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या महाराष्ट्र भूमीमध्ये, भारतभूमीमध्ये स्वराज्याची ज्योत पेटली आणि या ठिकाणी भारतातील या हिंदू भूमीतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य या ठिकाणी निर्माण झालं. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी करीत आहोत. त्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कृषी कीर्तनकार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष महादेवरावजी भुईबार यांच्याशी शिवजयंतीनिमित्त एक चर्चा करणार आहोत. नमस्कार काकाजी. नमस्कार. विदर्भदूत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. बऱ्याच दिवसांपासून आपल्याला भेटावं, आपल्याशी एक दिलखुलास चर्चा करावी आणि आपण जवळपास 60 वर्षांपासून म्हणजे वयाच्या 17व्या-18व्या वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम करता. समाजामध्ये क्रांतिकारी विचार, महापुरुषांचे विचार, कृषी क्रांतीविषयक विचार पेरण्याचं काम करता. परंतु अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लोकांना प्रबोधन ऐकण्याची तेवढी सवय राहिलेली नाही. त्यामुळं शिवजयंती असो किंवा इतर महापुरुषांची जयंती असो, यानिमित्त विदर्भदूत न्यूज सदर महापुरुषांना समाजासमोर पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करते. त्यानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. तर मला सर्वप्रथम आपणाला विचारायला आवडेल की 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, त्यानिमित्त आपण समाजाला काय सांगाल? 19 फेब्रुवारीला दरवर्षी शिवजयंती होते. बरोबर आहे. शिवाजीच्या नावानं मोठमोठ्या घोषणाही करतो आणि शिवाजी अंगात येतात आपल्या, प्रत्यक्षात कृती आज होत नाही. म्हणून शिवाजी जे निर्माण झाले ते कसं झालं त्याचा अभ्यास करा. त्या काळात सुंदर बायांना रस्त्यानं चालणं कठीण होतं, तर उचलत जेलखान्यात टाकत. बरोबर. शेतकऱ्या शेतात तयार झालेला शेतमाल उचलून घेऊन जातात. तर हे असं सुरू असताना जिजामातेला जे वाटलं की हा गरिबावर, मजुरावर, शेतकऱ्यावर अन्याय आहे, मग हा दूर कसा करावा ह्या विचारासाठी आमच्या लोकमाता जिजाऊ माँसाहेब संत जगद्गुरू, संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराजाकडे गेल्या आणि त्यांनी सांगितलं, महाराज ही बेबनशाही बंद झाली पाहिजे, तुमचं म्हणणं बरोबर आहे असं तुकाराम महाराज म्हणत. बंद व्हायसाठी आपण काही निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही मला भेटल्या, तुम्ही मला विचारलं, पण बंद करणारा प्रत्येक घरात माणूस असला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला जे माझी शक्ती जे सांगायचं ते सांगेल, पण तुम्ही तुमच्या घरात असा तयार करा. छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले पाहिजे तर शिवाजी महाराज तयार झाले पाहिजे. आज नुसतं शिवाजी महाराज की जय म्हणतो, उड्या मारतो आणि बाहेर गेले की खाणं पिणं सुरू होते. तर जिजामातेने ते ऐकलं. जेव्हा शिवाजी महाराज पोटात होते, महाराजाला काही कल्पना नाही, पण जिजामातेनं त्यांना बाळकडू तिथंच देणं सुरू केलं की तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी एकटा काय करू, घराघरात असा माणूस निर्माण झाला पाहिजे. आता तू शांत झोप घे, तू जन्म झाल्यावर फार मोठं कार्य तुला करायचं आहे. आणि त्या काळात सुंदर बायांना उचलून नेणे, शेतकऱ्याचा शेतमाल घेऊन पळून जाणे. तर मग तुकाराम महाराजांनी सांगितलं की घराघरात असा माणूस तयार करा आणि म्हणून शिवराजा आता झोप घे, तुला पुढे झोपच घेता येणार नाही. आणि म्हणून शिवाजीला तलवार शिकवायची तर मग कोण त्यावेळेस लोकच होते, म्हणून स्वतः तलवार शिकल्या. बरोबर. शिवाजीच्या हाती तलवार दिली,
घोड्यावर बसणं शिकल्या आणि मग शिवाजी राजाला घोड्यावर बसवलं. आता जय शिवाजी म्हणतात आणि या बदमाशाईनं हे गोष्ट का सांगितली नाही? सत्यनारायणाची कथा सांगतात, भाकड कथा सांगतात, पण जे तुकाराम महाराजांनी जिजामातेला सांगितलं ते जिजामातेनं प्रत्यक्षात लक्षात ठेवलं. शिवाजीला कोणं घडवलं? जिजामातेनं. आणि आता बदमाशानं आम्हाला काय सांगितलं? आम्ही म्हणतो जय शिवाजी, ते म्हणतात जय भवानी. ते भवानी कशी काय तलवार दिली शिवाजीले? पण आम्ही शिकलेले माणसं त्या लुच्चांचं ऐकतो आणि मग भवानीनं शिवाजीच्या हातात तलवार दिली. अजूनही हे सुरू आहे. म्हणजेच भवानी नावाचं एक काल्पनिक पात्र या इतिहासामध्ये निर्माण केलं. तर अशा अनेक गोष्टी आहेत. शिकलेली माणसं त्याच्यावर विचार करत नाहीत. ही पुस्तकं तुम्ही लोकांनी जे लिहिली ते वाचतात आणि तसंच ठेवून देतात. परंतु खरा इतिहास जिजामातेनं जे केलं, जगद्गुरू तुकारामानं सांगितलं, या बदमाशांनी तुकाराम महाराजालाच मारून टाकलं आणि आपल्याला काय आम्हाला काय सांगितलं? विमान आलं वैकुंठातून आणि त्यांना पुष्पक विमान घेऊन गेलं वैकुंठाला. गेले होते. आणि म्हणजे आजच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ डीजेच्या तालावर डोक्यावर घेऊन मिरवायचं नाही, तर शिवाजी महाराजांना डोक्यामध्ये घुसवायचं, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रतिज्ञा घ्यायची, कार्य करायचं. मला दुसरा प्रश्न विचारायला आवडेल की आजच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे. आज जेव्हा केव्हा महाराष्ट्र शासनाला, केंद्र सरकारला पाण्यासाठी काहीतरी करावं लागते, पाण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या, तेव्हा आमच्या अधिकारी वर्गाला शिवकालीन पाणी योजना आठवते. शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये ज्या पाण्यासाठी योजना केल्या त्या आजच्या काळामध्ये आमच्या अधिकाऱ्यांना आत्मसात करून तशी योजना आता राबवावी. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? अधिकारी हुशार आहेत, ते आमच्या पुढाऱ्याकडे पाहतात. अर्धे आम्ही अर्धे तुम्ही हे खात आणि त्याला खायला लावतात. असा हा काम सुरू झालं. त्या काळातले दोनच प्रश्न सांगतो मी की ज्या वेळेस छत्रपती शिवरायांना हे करायचं होतं, जिजामातेनं जगद्गुरू तुकाराम महाराजापासून खरा बोध घेतला आणि ते शिवाजी महाराजाला शिकवलं. त्यानंतर विदर्भात कसे माणसं होऊन गेले आम्ही आमच्या माणसाला विसरलो. डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्माण झाले. बरोबर. मग त्यांना हे सगळं पटलं आणि पंजाबरावांनी सांगितलं शिक्षणाशिवाय काही खरं नाही, पण शिक्षण सगळ्यांनी घेऊन सगळ्याला नोकऱ्या लागणार नाहीत. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूला डॉक्टर पंजाबराव देशमुख भेटले आणि त्यांनी सांगितलं 2 गोष्टी मला करायच्या आहेत, त्या तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या मनावर घेतल्या तर नक्कीच तशा होतील. एक, आमच्या शेती कृषीप्रधान शेतकरी आहे, शेतकऱ्यांची जास्त संख्या आहे. शेतकरी म्हणजे शेतकरी आणि मजूर, तोही जगला पाहिजे आणि लोकांनाही त्यांनी जगवलं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं मग पंजाबराव देशमुखांनी नेहरूंना 2 प्रश्न केले. एक शेतकरी आणि दुसरं पाणीचा प्रश्न. शेतकऱ्यासाठी जागतिक कृषी प्रदर्शनी त्यांनी भरवून घेतली. जगातल्या सगळ्या देशातल्या, जगातल्या सर्व भागातल्या जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाण तिथं आले. ते जर उत्पादन वाढलं तर मग आमच्या शेतकरी सुखी होईल, मालामाल होईल, सुखी होईल. पण ते काय करायला सांगितलं त्यांनी? तो शेतमाल इथं आणा, जास्तीत जास्त पीक देणारा शेतमाल तयार करा. तो तसाच नाही विकता, कच्च्या मालाचा पक्का माल करून विका, तर शेतकरी देव होईल, लोक डोक्यावर घेतील. जर हे शेतकऱ्यांनी विसरले तर सरकारने ते करून घ्यावं, हेही भाऊसाहेबांनी पंडित नेहरूला सांगितलं. पण आता आम्ही नेहरू नाही विसरलो, पंजाबरावला विसरलो. त्यांचा सांगायचा एकच अर्थ होता, जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक तयार करा आणि तो माल कच्चा न विकता त्याचा पक्का करून प्रक्रिया करून विका. म्हणजे शेतकरी सुखी झाला असता, लोकांना शुद्ध माल भेटला असता, तो कमी पैशात भेटला. हा एक प्रश्न होता. आणि दुसरं
पाणी टंचाईचा देश आहे. वरून पडणारं पाणी गोड असते, शुद्ध असते आणि तेच पाणी पडते ते नद्यामध्ये येते. नद्यातलंही पाणी शुद्ध आहे. आज तुम्ही आता परिस्थिती पहा कसं आहे. गंगेच्या पाण्यानं आजार बरे होत होते, बरोबर आहे. आता होतात काय? आता आजार निर्माण व्हायला लागले. तसंच प्रत्येक नद्यांचं शुद्ध पाणी होतं ते कारखानदाराने कारखान्याचं विषारी पाणी त्यात सोडलं. शहरं मोठमोठे झाले, परंतु शहरातलं जे घाण पाणी असते संडासचं आणि घाण ते नदी सोडून देतात. आणि ह्याच्यावर आमचं सरकार काहीच उपाय करत नाही. आणि म्हणून सरकारची जबाबदारी कशी आहे तुम्हाला एकदा सांगतात आणि मग आम्ही विसरलो म्हणून सरकारला जे सांगितलं होतं त्यावेळेस की या कच्च्या मालाचा पक्का माल करा आणि विका, तर शेतकऱ्यांनी केलं नाही. आणि शेतकऱ्यांना हे शक्य झालं नाही तर सरकारने हा भाग करायचा. जास्तीत जास्त उत्पादन झालेला माल कच्चा न विकता तो पक्का करून घ्यायचा आणि नदीचं पाणी शुद्ध ठेवायचं आहे. हे सरकार अजून का करत नाही? आम्ही आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगात त्यापेक्षा सगळ्यात चांगली आमची घटना लिहिली, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सूचना पंजाबराव देशमुखांनी केलेल्या आहेत. पण घटनेचं पालन नुसतं भाषणात सांगतात. शपथ घ्या, लहान पोरं शपथ घेतात, परंतु केंद्र सरकार राज्य सरकार घटनेप्रमाणे राज्यच करत नाही. याला आम्ही म्हटलं ते आम्हाला मूर्खात खाल्ला की यायला काय समजते. असो, आता ह्या अशा परिस्थितीत भाऊसाहेबांना जे 2 प्रश्न विचारले होते, कच्च्या मालाचा पक्का माल करून विका आणि नदीचं पाणी शुद्ध ठेवा, नदीमध्ये विषारी पाणी गावातली घाण जायला नको, असं केलं तर शेतीलाही पाणी मिळेल, माणसांना मिळेल, जनावरांना मिळेल, सर्वजण सुखी होते. याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ जर पाहिला तर शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी सुखी आणि संपन्न होता. म्हटलं जायचं की माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये आणि ही जबाबदारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात म्हटल्यापेक्षा जास्तीत जास्त विदर्भात आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. तर या आत्महत्या रोखण्यासाठी आजच्या काळातील राजे म्हणजे सरकार, शासन यांची जबाबदारी आहे. ती कुठपर्यंत शासन निभवत आहे? ते पहिलेच सांगितलं की पंजाबराव देशमुखांनी त्यांच्या वडिलांनी कर्ज काढलं, आईने दागिने विकले, पण पैसे पूर्ण नाही झाले. तर गावातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी झोडी फिरवली आणि त्यामुळे पंजाबराव तिकडे गेले. तर पंजाबरावांनी ते हेच सांगितलं, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना शिक्षणाची मुभई असली पाहिजे. जसं शेतकऱ्याचा माल पक्का करून तो विका आणि ते शेतकऱ्यांनी केलं, सरकारने करावं. तसंच शिक्षणाचे त्यांनी सांगितलं की शिक्षण कोणी एका प्रकारचं घेऊ नका. शिक्षण, खेळ, कला, शेती आणि उद्योग या सगळ्या प्रकारचं शिक्षण मुलांना शिकवा आणि तरच आमचा माणूस बेकार राहणार नाही, बेरोजगारी दूर होईल. आता शिक्षण, खेळ, शेती आणि कला आणि उद्योग, तर उद्योगाचं काम आमचं नाही, पण ते उद्योगाच्या घरी रिद्धी पाणी भरी हे त्यावेळेस भाऊसाहेबांनी नेहरूला सांगितलं. नेहरूनी तशा जगातला संदेश दिला आणि तशी तरतूद केली. तर हे अशी परिस्थिती आहे आता. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिला पूर्णपणे सुरक्षित होत्या. एका पाटलाचं प्रकरण इतिहासात खूप मोठं आहे की त्यांनी छेडखानी केली महिलेची, तर त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला आणि क्रूर शिक्षा दिली की समाजामध्ये कधीही कुणीही परस्त्रीकडे वाईट नजरेनं उदय कसा केला. ज्या हाताने गुन्हे गेले ते हात छाटले, मुंडकं छाटलं, रंगड्या छाटल्या, तर त्या चौरंगा केला, चौरंगा. तर ते अशी परिस्थिती. मग शिवाजी राजे होते, आता सरकारच आमचा राजा आहे. मग सरकारने हे जाणून का घेतलं नाही
आणि भाऊसाहेब म्हणे सरकारने करून घेतलं पाहिजे. ते का सरकार करून घेत नाही इकडे आता तुम्ही लक्ष द्या. बरोबर आहे. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येकानं त्यांचे विचार स्वतःच्या मनामध्ये बिंबून त्यानुसार कृती आणि आपली आचरण पद्धती करायला पाहिजे. परंतु कुठेतरी आज समाज वेगवान म्हणजे सोशल मीडियाच्या काळात असेल, विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात असेल, महापुरुषांचे विचार विसरत चालला आहे. त्यांचं विचारांचा जागर करताना दिसत नाही. अशा वेळेस आपण जनतेला काय सांगाल? आता लोकही असे हुशार झाले आणि त्यात जास्तीत जास्त हुशार माणसं कोणचे की जे तुम्हाला सांगतात की सत्यनारायणची पोथी वाचा. आता लोक किती मरून राहिले, या नंदीत आंघोळ करायला चालले कुंभमेळ्यामध्ये. तर कुंभमेळ्यापेक्षा त्यावेळेस भाऊसाहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याला जर खरं शेतकरी व्हायचं असेल तर त्यांनी आषाढीला एका पंढरपूरला जाऊ नये. आषाढी सगळ्यात जास्त रोगराई येणारं काम, नदीला पूर असते आणि शेतीत कास्तकारीचा वेळ असते, कामाची वेळ असते. तर तुम्हाला जायचं असेल तर कार्तिकला तुम्ही जा. आणि जे कार्तिकला आयतं बसून खातात आणि तुम्हाला लुटतात त्यांनी आषाढाला गेलं पाहिजे. हे पाळलं आमच्या कर्मयोगी गाडगेबाबांना, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना. ते प्रबोधन करत होते, मंदिरात ते गेले नाही आणि लोकांनाच हे सांगितलं की तुम्हाला खरं सुखी व्हायचं असेल तर मंदिरात जाण्यापेक्षा तुम्ही घरी बसून करा. तुम्ही आषाढीला पेरण्या सोडून तिथं जाता, रोगराई येते, बुळी तुम्ही पडता आणि कार्तिक कोण लोक जातात त्यातले हुशार तुम्हाला लुटणारे. मग त्यांनी आषाढीला जावं, आमच्या लोकांनी कार्तिकला जावं. मी कीर्तन केले रस्त्यानं, अरे आता काय जाता बाप हो, तुम्ही कार्तिकले जाना. तर लोक मला मूर्खात काढत. आषाढी हा शेतकऱ्याचा उत्सव आहे आणि आषाढीला शेतकरी पंढरपूरला गेला पाहिजे. आणि आमचे कीर्तनकार आणि आमचे पुढारी ते सांगत मजगूल असतात की आषाढी आपला सण आहे, म्हणजे मरा तुम्ही आणि तरतात ते तुम्ही. बरोबर आहे. तर पहा परिस्थिती अशी आहे की शंभारी राजे शिवाजी जिजामातेनं त्यांना घडवल्यामुळे ते एवढे जबरदस्त होते की या बदमाशांनी त्यांना व्यसनी ठरवलं. बरोबर. कमी काळात त्यांनी जास्त लढाया केल्या, लोकांनाही त्यांनी दुरुस्त केलं. परंतु हे व्यसनी होते, हे बाई पाळणारे होते. बदमाशांनी लिहिलं ते बदमाश आमच्या लक्षात नाही, पण त्यांनी कसंही लिहिल्यावर आम्ही वाचून तेच पक्क करतो. सत्य असत्य हे जाणण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. सत्य असत्य आणि अंधश्रद्धा. शिवाजी महाराज, जिजामाता, तुकाराम महाराज यांनी जे सांगितलं ते सत्य असतानाच हे कथा अजूनही वाचतात खोट्या आणि खोटंच लिहितात. संभाजी असं होतं. अरे तुम्ही गुढीपाडव्याचा उत्सव तुमचा कसा साजरा करत होते, नवीन वर्ष, पण या बदमाशांनी काय केलं, त्याच दिवशी संभाजीराजाचं मुंडकं कापलं, काठीवर ठेवलं आणि साऱ्या गावात फिरवलं की तुम्ही गुढीपाडव्याला तांब्या उबडा टाकून ते मुंडकं संभाजीराजाचं मुंडकं समजून या लोकांना ते समजलं नाही. तर अजूनही आता आमच्या इथं गुढीपाडव्याला काठीवर उबड्या तांब्या टाकतात. उबड्या तांब्याचा काय अर्थ आहे? आणि आम्ही मग ते तुम्ही इतिहास सांगा, त्यांची सत्यता सांगा. तुमची गुढी उभारताना त्याच्यावर फुलाचा गुच्छ किंवा कळस ठेवा. पण आम्ही शिक्षण घेऊन गुलाम बनत आहोत. म्हणजे हे खरा अर्थ या मानवांनी सांगितला तो काय, आम्ही त्याचा अर्थ काय करतो. आणि म्हणून दक्षिणा घेऊन पोट भरणे आणि लबाडाला खुश ठेवणं आणि तुम्हाला आमंत्रण देता जीव घालत नाही ते लबाडाचं अवतरण जेवल्यावरच खरं होईल. बरोबर आहे. तर अशा प्रकार सुरू आहे. नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कृषी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, यासोबतच साहित्याला सुद्धा त्यांनी चालना दिली. त्यांच्या काळात कविभूषण, कवी कलश
यांनी सुंदर असं साहित्य निर्माण केलं आणि साहित्यासोबतच त्या साहित्यामधून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे, समाजाला ज्ञान मिळालं पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केलं. तर त्यासाठी आजच्या काळात आपण काय करायला पाहिजे? आता ज्याप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं तसंच शिवाजीराजांनी केलं. संत नामदेवही खरं सांगत होते, राहू दिलं का त्यांना महाराष्ट्रात? नाही, काढून दिलं. तिकडे त्यांना लोक देव समजतात. आणि जे खरे संत होते त्यांनाही लोकांनी मानलं जगू नाही, दिलं. त्यांचं ऐकलं नाही, तशी कृती केली नाही. त्याचाच हा परिणाम आहे सगळं. नक्कीच. आता लक्ष्मीपूजन, लक्ष्मीपूजन म्हणजे कोणाचं? पैशाचं सोन्याचं आहे काय? लक्ष्मीपूजन आम्ही पुजारी पैसे देऊन आणतो आणि तो सांगता तसं करतो. लक्ष्मीपूजन आम्ही असं म्हणतो, ज्या आईनं जन्म दिला तुम्हाला ती पहिली लक्ष्मी. बरोबर आहे. आणि म्हणून लग्नानंतर जी माऊली आमची स्वयंपाक करताना खात नाही, नवरा जेवल्याशिवाय जेवत नाही, तो घरी न्यायला तो उपाशी राहते. म्हणून लक्ष्मीपूजन आता सोन्या चांदीचं करतात, लबाडाचं ऐकतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या आईनं जन्म दिला ती पहिली लक्ष्मी. आणि जी माऊली स्वयंपाक करताना खात नाही, पहिले नवऱ्याला मुलाबाळाला जीव घालते, नंतर ती जेवते. म्हणून घराघरात स्वतःच्या ज्या आईनं जन्मला ती आई, आणि जी पत्नी सर्व पहाटे उठल्यापासून तर झोपेपर्यंत पतीचं मुलाबाळाचंच करत राहते, तिलाही आम्ही विसरतो. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्म देणाऱ्या आई आणि तुम्हाला स्वयंपाक करून त्या उपाशी राहतात, हाताला चटके लावतात, तुम्हाला खाऊ घालणाऱ्या आमच्या मावल्या, यांचं पूजन जोपर्यंत होत नाही त्याला मी लक्ष्मीपूजन म्हणत नाही. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आईची आणि पत्नीची घराघरात पूजा झाली पाहिजे. जात धर्म विसरून जरा आई वडील लक्षात ठेवा. नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अंधश्रद्धेला कुठेही स्थान दिसत नाही. कधीही त्यांनी मोहिमेवर जाताना कुठं पूजा केली, होम हवन केला, सत्यनारायण केला, अजिबात कुठेही इतिहासात या गोष्टी दिसून येत नाहीत. परंतु अलीकडच्या काळात आई वडील आपले म्हातारे झाले की त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात, घरी त्यांना सुखानं 2 घास खाऊ घालत नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर मात्र गावजेवण देतात, तेरवा करतात, दसवा करतात. तर ही पद्धत योग्य आहे का? ह्याच्याच बरोबर लग्नाच्याही पद्धती मूर्खांनी सांगितल्या आणि आम्ही ऐकल्या. मरणानंतरही जे जिवंत असतात तोपर्यंत त्यांना खाऊ घालत नाही, पण ते मुर्दा रस्त्याने जाता, बदामा फेकता, काजू फेकता, पैसे फेकतात. हे कसं समजत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, पण त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मरण झाल्यावर काय करायचं आहे आणि जन्म झाल्यावर काय करायचं आहे हे सांगितलं. ग्रामगीता लिहिली. आमचे गीताही वाचतात, ग्रामगीताही वाचतात, पण त्या पुस्तकातला अर्थ समजत नाही. नुसतं खाऊ घालणे, दक्षिणा देणे आणि लबाडाचं ऐकणे आणि जेवायचं लबाडालाच आमंत्रण देतात. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही. नक्कीच. आता विशेष तर असं आहे की आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारला निवेदनही पाठवले होते की घटनेप्रमाणे सगळ्यांनी कारभार करा आणि आपला राज्यकारभार दुरुस्त करायचे असेल तर घटनेचं तंतोतंत पालन करा. पण घटनेचं पालन आम्हाला करत नाही. मी पहिले सांगितलं, पोराला शपथ घ्यायला होता आणि हे मात्र घटनेच्या विरुद्धच सगळे करतात. म्हणून या देशाची घटना जगात नाही अशी ती घटना आहे. आणखीनही 2 गोष्टी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि शाहूराजे. आता याकडे सांगत बसेल तर तुम्ही म्हणता तुम्हालाच माहीत आहे का? आम्हाला माहीत आहे सगळं, काय सांगू नका. मग आम्ही सांगत नाही. पण ज्योतिराव फुलेंनी सांगितलं पुरुषावेळेत महिला आहेत, महिला शिकल्या तर आपला देश पुढे जाईल. महिलांना शिकवणं पाप आहे सांगणाऱ्याचं आम्ही ऐकलं. शाहूराजांनी पाणी खालचं वर नेलं, सगळ्याला शिक्षणाची सोय केली. एवढंच नाही, कोणी उपाशी राहू नये, उद्योग काहीतरी धंदा करा. आणि म्हणून
तुम्हाला नोकरी नाही आलं की काही करता नाही आलं तर काहीतरी करता आलं पाहिजे. एक उभा राहिला माणूस, मी मागासवर्गीय आहे आणि तुम्ही म्हणता काही केलं पाहिजे, मला भजे चांगले काढता येतात, कोण खाईल माझ्या ह्याच्यामध्ये. शाहूराजा त्याच वेळेस सांगितलं काढ भजे, मी खायला येतो. ते स्टेज तिथूनच ते भजे खाल्ले. म्हणजे हे असं कुठेच नाही आपल्याला राहिलंय. जातीभेदाला मुठमाती दिली. आणि आंबेडकरांनी जे लिहिलं त्याच्यात भाऊसाहेबाच्या जास्तीत जास्त सूचना आहेत. पुन्हा आठवण ठेवा बाबासाहेब आंबेडकरांची की ते साधे माणसं नव्हते. त्यांना आपल्या धर्मात आता आपण सुखी राहू शकत नाही, त्यांना धर्म बदलायचा होता. म्हणून त्यांनी आव्हान केलं की आता मी कोणता धर्म स्वीकारू. जसं घटनेत भाऊसाहेब पंजाबरावांनी सूचना केल्या तशा धर्माबाबत त्यांनी न शिकलेले आमचे गाडगेबाबा, न शिकलेले गाडगेबाबा, कमी शिकलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, या दोघांना विचारलं. घटनेत भाऊसाहेबाला विचारलं कशी लिहायची, पण धर्म कोणता बदलायचा. या दोन माणसाला एवढा मोठा माणूस येऊन विचारते म्हणजे आमचे माणसं कोण्या तोलामोलाचे होते हे आम्हाला अजून समजलं नाही. तर न शिकलेल्या गाडगेबाबांनी, कमी शिकलेल्या तुकडोजी महाराजांनी काय सांगितलं, तुम्ही असा धर्म स्वीकारा की ज्या धर्मामध्ये हत्या नाही, व्यसन नाही, आणि तोच खरा धर्म होईल. तर त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्धांनीही राज्य करताना आम्ही लोकांना सुखी करू शकत नाही म्हणून तपश्चर्या केली आणि मग जाहीर केला बौद्ध धर्म. तर असा त्यागी माणसानं त्यागी धर्म सांगितला. तर त्या धर्मात असणाऱ्या लोकांनी तर केलंच पाहिजे, पण हे त्यांचंच काम नाही. आपण सगळ्यांनीही त्याप्रमाणे केलं पाहिजे. आणि म्हणून आज आमच्या देशात फुले शाहू आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा आणि शिक्षणमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं जरी तुम्ही स्मरण केलं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या, तर या जगात आमचं दुःखच राहणार नाही, सगळे सुखी होतील. नक्कीच. काकाजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी जनता होती ती सदृढ होती. तलवारबाजी, घोडेस्वारी आणि मैदानी लढाया करण्यात तरबेज होती. परंतु आजच्या काळामध्ये तरुणांची आणि जनतेची प्रकृती ढासाळत आहे असं आपण पाहतो. तर मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायला आवडेल. शेवटचा प्रश्न आहे की आज आपण 90 पार केली आणि 95 वर्षाकडे वाटचाल करीत आहात, तर आपल्या तब्येतीचं रहस्य काय? रहस्य हेच आहे की खाओ पिओ मजा करो, हे बदमाश तुम्हाला म्हणतात, तुम्ही तसंच वागता. आपल्या शेतात शुद्ध तयार झालेला शेतमाल, आता तांदूळाचा भात वरप खाता, पण तांदूळाला जे लाल चिलट असते ते असते कसदार. तो लाल भात जर तयार केला करणाऱ्याला तर म्हणतात याला काय भीक लागली होती काय. तर आज तरी खातो आपण तरतरी यासाठी, तरी तो अर्क असते मसाल्याचा आणि त्या तेलामुळे आपली तरतरी काय तब्येतच बिघडते. म्हणून शुद्ध फळ काय, शुद्ध फलाहार, शुद्ध विजयापोटी फळे रसाळ गोमटी, रसाळ गोमटी. तर ते फळ रसाळ गोमटी असतात, त्यालाच आम्ही विषारी करतो. अन्नधान्य तसंच करतो आणि दिसायला चांगलं दिसते ते खातो. आणि म्हणून शुद्ध जे असेल तेच आपण खाल्लं पाहिजे, प्रकृती चांगली राहील. आणि उठल्यावर आरोग्यासाठी काहीतरी व्यायाम केला पाहिजे, म्हणजे शरीराला वळण दिलं पाहिजे. नाही तर तो खाता पिता काही व्यायामही करत नाही आणि त्यागही करत नाही. तर ह्या गोष्टी फळं शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी. तर आम्हीच निर्माण होणारे माणसं हे शुद्ध असलं पाहिजे. त्या शुद्ध माणसांच्याच पोटी चांगले मुलं मुली तयार होतील. आणि मुलगा आणि मुलगी हे काय आपल्या हाती नाही. म्हणून मुलगा हो की मुलगी हो, मुलगा झाला तर साखरपाना वाटता, पोरगी झाली तर बोटं मळता. आणि पोरगी आहे म्हणून तुम्ही आहे, माझी आई होती म्हणून माझा जन्म झाला. अरे जन्मदाऱ्याने माऊली, तुमचं रक्षण करायला माऊली. म्हणून मी सांगतो आईची आणि पत्नीची लक्ष्मी पूजन झालं पाहिजे.
तशाच काही भाऊ बहिणीत फरक न मांडता, पोरगा झाला की साखरपणा वाटता, पोरगी झाली तर बोटं मोडता, हे सगळं बदलून आपण घेतला पाहिजे. महिला आहेत म्हणून आम्ही आहो, पण आम्ही महिलांना दुय्यम दर्जा येतो. 9 महिने पोटात वागवणारी बाई कुणीकडे, जन्म झाल्यावर पुन्हा तो शाळेत जात नाही तोपर्यंत काळजी कोण घेते? आई घेते, मुलगी बाप मोकळा. आईच जी काळजी घेणारी आहे तिची पहिले तुम्ही काळजी घ्या. असो, आता किती सांगितलेले लोक म्हणतील नक्कीच. याच्यातून एक प्रश्न नाही, काय म्हणतील ते कोणाचं ऐकलं तुम्ही? भुईभाराचं. भुईभार हा भार झालेला आहे आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो, माझा भुईला झालेला भार हलका करण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही भुईले भार होऊ नका अशी विनंती करतो. धन्यवाद. तर आपण महादेवरावजी भुईभार काका यांच्यासोबत दिलखुलास चर्चा केली. नंतर असेच नवीन नवीन विषय घेऊन आपण नक्कीच भेटत राहूया आणि काकाजींना पुन्हा भेटत राहूया. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. आता मी तुमचे धन्यवाद मागले पाहिजे. मी सांगतो हे लोक ऐकतही नाही, नोंदही घेत नाही, दुसऱ्याला सांगित नाही. तुम्ही ऐकून इथं येऊन माझी मुलाखत घेतली. मी सांगितलं ते टिपण लिहून लिहिलं. जे पुस्तक लिहिलं तेच वाचतात की नाही लोक, तुम्ही विचारत जा बरं. असं म्हणून जे चांगलं आहे ते घ्या, वाईट आहे ते सोडून द्या. याच्यामध्ये म्हणजे आजच्या काळाला तुमच्या विचारांची गरज आहे. समोरचा काळ जर चांगला यायचा असेल तर तुमचे विचार आवश्यक आहेत काकाजी. सर, आता तुम्हाला एकच सांगतो, मी दगडा धोंड्याच्या सोन्या चांदीच्या देवाची पूजा करत नाही. हे माझ्या इथं देव आहेत आमचे. बरोबर आहे, महापुरुष. हे सकाळी उठल्यावर त्यांचं दर्शन घेतो, त्यांची पूजा, काही त्याला सोनं नाणं नक्षदान फुलन काही पाहिजे नाही. मन लावून नमस्कार करणे, त्यांनी सांगितलं तसं वागून लोकांना दिशा देणे, एवढं जरी काम केलं तर मग आमच्या बापराजांचं आम्ही ऐकलं सगळं. धन्यवाद.